अगा भक्तीचे नावे चतुष्पदादी आगवे वैकुंठीचे रानिवे योग्य केले। किती भक्तीचं मोठं महत्व आहे। अंबरीश महाराजांच्या कथेमध्ये भक्तीचं महत्व आपल्याला सापडतं। भागवतामध्ये आपण कथा ऐकतो। नाथ महाराजांनी एका ओवीत या ठिकाणी लिहिलं, अंबरीश गर्व निवारण करावया भक्तीचं कारण, अम भक्त पराधीन स्वमुखे नारायण बोलिला। अंबरीश महाराजांनी एकादशीचं व्रत केलं होतं द्वादश प्राधान्याने। एकादशीचं व्रत जे आहे ते 3 दिवसाचं आहे। आज सुरू झालं एकादशीचं व्रत। दशमीला एकदाच जेवायचं, संध्याकाळी निराहार नाही तर मग फराळ करायचा। उद्या एकादशी आहे तर एकादशीच्या दिवशी निराहार। निराहार म्हणजे फक्त जेवायचं नाही एवढीच एकादशी नाही बरं का। एकादश शब्दाचा अर्थ आहे 11 इंद्रियांनी करण्याचं व्रत, त्याला म्हणायचं एकादशी। डोळ्याला एकादशी आहे, कानाला एकादशी आहे, जिभेला एकादशी, पायाला एकादशी, हाताला एकादशी। एखाद्याने निराहार धरला, निराहार एकादशी केली आणि डोळ्याने नको ते पाहिलं, तोंडाने नको ते बोलला, तोंडाने एकादशी मोडली समजायचं। अंबरीश महाराजांनी ते द्वादशीच्या प्राधान्याने केलं होतं। द्वादशीला बरोबर सकाळी पर्व काळ द्वादशी संपवायच्या अगोदर त्या ठिकाणी पारणं करायचं। कथा आपण नेहमी ऐकतो, दुर्वास ऋषी आले, अंबरीश महाराज म्हणले बरं झालं आता मला एकादशीचं व्रत मी 1 वर्षभर केलंय आणि सोडायच्या वेळेस तुम्ही आले। ते म्हणले मी स्नान करून येतो तोपर्यंत थांब। स्नान करून यायला दुर्वास ऋषींना उशीर झाला, मुहूर्त टळून चालला। काय करायचं विद्वानांना विचारलं अंबरीश महाराजांनी। विद्वानांनी सांगितलं तुम्ही एवढं 1 वर्षभर व्रत केलेलं आहे, फुकट जाईल, तुम्ही काय करा देवाचं तीर्थ घ्या, व्रत सोडून टाका, उपास सोडून टाका। उपास सोडला। दुर्वास ऋषी आले, म्हणले मला न विचारता उपासच का सोडला? कृत्या नावाची राक्षसी तयार केली दुर्वास ऋषींनी। म्हणले हा दुष्ट आहे, अभिमानी आहे, मला आमंत्रण देतो आणि माझ्या अगोदर एकादशी सोडतो, याला मारून टाक। ती जी कृत्य होती ती अंबरीशीच्या मागे लागली, पण अंबरीशीच्या संरक्षणाकरता देवाने आपलं सुदर्शन चक्र ठेवलेलं होतं। ते सुदर्शन चक्राने त्या कृत्याला मारलं आणि ते दुर्वास ऋषीच्या मागे लागले। दुर्वास ऋषी वैकुंठात गेले, कैलासात गेले, ब्रह्मदेवाकडे गेले। भगवंतांनी सांगितलं हे चक्र जे आहे जरी माझं असलं तरी सुद्धा मी अंबरीशीकडे संरक्षण करता दिलंय। आणि अहम भक्त पराधीन हे स्वतंत्र इव द्विजः, मी भक्तांच्या पराधीन आहे। म्हणून परत अंबरीशी महाराजांना शरण यावं लागलं। हा भक्तीचा महिमा आहे। नाथ महाराज वर्णन करतात, वनचर वानरणेनो किती उद्धरले भगवत भक्ती, अस्वले तारावया निश्चिती, विवरी जांबोती भक्तिस्तव वरली। अनंत भक्त राशी म्हणा ना, तरले वानर, पुढं काय ज्ञानदेवा घर चिदानंदी। भक्तीमुळे वानर तरुण गेले, नाही तर एरवी वानर शरीरामध्ये उद्धाराचा काय उपाय आहे का? जटायू महाराज पक्षी होते, भक्तीमुळे तरुण गेले। शबरी भिल्ल जातीमध्ये जन्माला आली, भक्तीमध्ये तरुण गेली। जानपा अविवेकी केवळ गोपी गोधने गवळी गोधने गोपाळ, तेही उद्धरिले सकळ श्रीकृष्ण सखे प्रबळ अनन्य प्रीती। त्यांना काही ज्ञान नाही। गोपाळांना यज्ञ म्हणजे काय माहिती नव्हतं। जेव्हा गोपाळांना भगवंतांनी त्या यज्ञ करत असलेल्या पंडितांच्या यज्ञामध्ये, ब्राह्मणांच्या यज्ञामध्ये पाठवलं, ते गोपाळ भगवंताला येऊन विचारायला लागले, देवा आम्ही तिथे गेलो, तिथं 5 खड्डे केलेले होते आणि त्या खड्ड्यामध्ये विस्तू घालत होते आणि गवत टाकत होते आणि बडबड करत होते, ते काय असतं आम्हाला सांग। विस्तू घालता ती गवत अंतरती, बडबड करते अवघे जन। नामदेव महाराज म्हणतात, काय चतुराई असे त्या गोपाळा भावाशी बोलला नामा म्हणे।
गवळी याची ताक पीरे, गवळी याची ताक पी. प्रमाद्यत कधीचित धावन निमिल्यवा नेत्रे न स्लखे न पते दिह. भक्तीचं वैशिष्ट्य असं आहे, हा राजमार्ग आहे. जसा एखादा राजमार्गाने मनुष्य धावत जरी गेला, डोळे झाकून जरी गेला तरी पडत नाही. बाकीचे रस्ते जे आहेत त्याच्यात पडण्याची भीती आहे. बाकीच्या रस्त्याने डोळस मनुष्य सुद्धा चुकण्याची शक्यता असते. काही काही रस्ते असे असतात, आडवाटा असतात, नका जाऊ आडराने ऐशी गरजती पुराणे. केला राज्यभार चाले ऐसा म्हटले. मोडोनिया वाटा, सूक्ष्म सूक्ष्म दुस्तर, काही सूक्ष्म वाटा आहेत, काही दुस्तर वाटा आहेत. या रस्त्याने जात असताना, भक्तीच्या रस्त्याने जात असताना काही चूक जरी झाली तरी देव सांभाळून घेतो. धावन्य निमिल्य वा नेत्रे म्हटलंय, म्हणजे धावत असताना सुद्धा आणि डोळे झाकून, म्हणजे ज्ञान नसलं तरी चालतं. भक्तीच्या मार्गाने जात असताना यज्ञ करताना ज्ञान नसलं तर चालत नाही बरं का. योग करताना ज्ञान नसलं तर चालत नाही. कर्म मार्गाचं आचरण करताना ज्ञान नसल्यावर चालत नाही. पण भक्तीमध्ये असं आहे, ज्याला ज्ञान नाही त्याने जरी भगवंताची भक्ती केली तरी त्याचा उद्धार होतो. शबरीला कुठलं ज्ञान होतं? फक्त सेवा केली. कन्नप्पा नावाचे भक्त होते, भगवान शंकराचे. जंगलात राहणारे होते. एक कुठंतरी भगवान शंकरांचं मंदिर दिसलं. पाला पाचोळा पडलेला होता, कोणी पूजा करत नव्हते. कन्नप्पाला असं वाटलं आपण देवाची पूजा केली पाहिजे, पण काही माहिती नाही. देवाच्या पूजेकरता द्रोणामध्ये मध घेतलं. आता त्याचा आहार जो आहे तो मांसाचा आहे, भिल्ल समाजाचा आहे. तोच आहार देवाला सुद्धा आणला. आल्यानंतर पाहिलं, दोन्ही हातात धरून फुलं वगैरे जी आहेत ती केसात अशी टाकलेली, पिंडीवर त्या ठिकाणी पाला पाचोळा होता. तर दोन्ही हातातले धरून खाली कसे ठेवायचे देवाचं आणलेलं, मग ते पायानेच पिंडीचं ते बाजूला केलं. तोंडात पाणी आणले होतं चूळ भरून, ती चूळच त्याच्या देवाच्या अंगावर टाकली. आणि असं डोकं झाडल्यावरती फुलं होती ती देवाच्या अंगावर पडली आणि देवाला तोच नैवेद्य समर्पित केला. भगवान शंकर प्रसन्न झाले. याचा अर्थ आपणही तसंच करायचं असं नाही बरं का. त्याला माहिती नव्हतं काय, पण माहिती नसलं जरी प्रेम असलं तरी सुद्धा भगवान परमात्मा प्रसन्न होतो. म्हणून भक्ती श्रेष्ठ सांगितली. धावन निमिल्य वा नेत्रे. श्रुती आणि स्मृती हे नेत्र आहेत, ते ज्याला माहिती नाही अशाने जरी भक्ती केली तरी चालते. भक्तीमध्ये एखाद्या वेळेस क्रम चुकला तरी चालतो. देवाची पूजा करायची असेल, क्रम सांगितलाय शास्त्राने, कर्मशास्त्राने. पहिले आंघोळ घालायची, आंघोळ घातल्यानंतर देवाला पुसायचं, देवाला पुसल्यानंतर एक एक उपचार करायचा आहे. कपडे घालायचे, गंध लावायचा, नंतर माळा घालायची, माळा घातल्यानंतर मग आरती करायची. कर्मशास्त्रामध्ये जसा उपचार सांगितलाय तसंच करावा लागतो. जर चूक झाली तर मग चालत नाही कर्मशास्त्रानुसार. कोणत्या देवाला किती प्रदक्षिणा करायच्या त्याचा नियम आहे कर्मशास्त्रात. आपण कोणत्या देवाला किती करतो. देवीला एकच प्रदक्षिणा करायची, सूर्याला 7 प्रदक्षिणा आहेत, गणपतीला 3 प्रदक्षिणा आहेत, विष्णूला 4 प्रदक्षिणा आहेत. पण माहिती नसल्यामुळे मनुष्य किती करतो. कर्मशास्त्रात ते चालत नाही, पण भक्तीमध्ये मात्र चालतं. जसं आपल्या आवडीची एखादी व्यक्ती आपल्या घरी आली आणि त्यांनी सांगितलं आज मी तुला चहा करून देणार आहे.
त्याला आपण किती म्हटलं नको नको नको, तो म्हटलं नाही नाही मी चहा करणार आहे. चहा करायला गेला आणि चहामध्ये साखर टाकायच्या ऐवजी मीठच टाकलं. पण आवडीचे व्यक्ती असल्यानंतर मनुष्य म्हणतो जाऊ द्या, मिठाचा जरी केला पण तुझ्या हातचा चहा गोड लागतो म्हणतो. का? प्रेमाची व्यक्ती आहे. आणि नोकराच्या हातून जर चुकलं तर, नोकराने जर मीठ टाकलं तर त्याला कामावून मनुष्य काढून टाकलं. तसं भक्ताच्या हातून एखादी चूक झाली तर भगवान ती सपातून घेतो. आवडीचा असतो, प्रेमाचा असतो. पण ज्ञानेच्या हातून चूक झाली, कर्मठाच्या हातून चूक झाली, देवाला ते आवडत नाही. म्हणून भागवत धर्म मी तुम्हाला सांगतो, तैसा सप्रेम जो भजे भक्तो, त्या भजना सवे भगवंत भोलला चाले स्वानंद युक्तो, सोये सांभाळी तू पदोपदी. ऐशे आचरिता भागवत धर्म, बाधू न शके कर्मा कर्म, कर्माशी ज्याचे आज्ञा नेमतो पुरुषोत्तम भजना भजे. जेविका स्वामीचे या बाळा, अवरोधू न करवे द्वारपाळा, तेवी भागवत धर्म भजन शेळा, कर्मार गळा बांधू न शके. जसा राजाचा मुलगा असेल त्याला कोणी अडवत नाही, तसं भगवंताचा जो भक्त झालेला आहे त्याला कर्माचं कोणतं बंधन लागत नाही. ज्याशी भगवत भजनी विश्वासू, विधी निषेध त्याचा दासू, देखोनी निज भजन विलासू, सोये जुगन वासू. जो भगवंताचा भक्त आहे त्याला विधी पण नाही, निषेध पण नाही, कारण देव त्याचं संगोपन करणारा असतो. उदाहरण दिलंय अजय मेळ्यासारखा दुष्ट, पापी, दुराचारी, पण ज्याने भगवंता